हातरुणमध्ये गॅससाठी नागरिकांची झुंबड, भर उन्हात तासनतास प्रतीक्षा, एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे भारत गॅस एजन्सीसमोर गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या कडक उन्हात नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार अनेक नागरिक सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत उभे राहत आहेत. अंदुरा, कारंजा, हाता, बोरगाव, वैराडे, मालवडा यासह विविध गावांमधून नागरिक हातरुण येथे सिलेंडरसाठी येत असून दुपारपर्यंतही त्यांना नंबर लागत नसल्याची स्थिती आहे. या परिस्थितीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचा तीव्र तडाखा आणि दीर्घ प्रतीक्षेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबंधित गॅस एजन्सीकडून कोणतेही योग्य नियोजन नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. टोकन प्रणालीचा अभाव, अतिरिक्त वितरण केंद्राची कमतरता आणि वेळापत्रक जाहीर न केल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 15 दिवसापासून गॅस सिलेंडर बुकिंग करूनही वेळेवर मिळत नाही. एजन्सी मालकाचा मोबाईलही सतत स्विच ऑफ असल्याने नागरिकांना संपर्क साधता येत नाही. तसेच काही ठिकाणी सिलेंडर काळ्या बाजारात विक्री होत असल्याची चर्चाही रंगत आहे. एकीकडे सरकारकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रणालीची तात्काळ दखल घेऊन गॅस वितरण प्रक्रिया सुरळीत करावी, टोकन प्रणाली लागू करावी, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि वितरणाचे वेळापत्रक स्पष्ट जाहीर करावे, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. सध्या हातरुण गावात या परिस्थितीमुळे भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडिया न्यूज R7 साठी काझी मेहंदी हसन.